नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे आपल्या शिक्षणाची गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसा पाठ। चला तर मग आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया। इयत्ता 10वी आणि आपला आजचा विषय आहे इतिहास। आज आपण इतिहासामध्ये अभ्यासणार आहोत ऐतिहासिक ठेव्यांचे जतन भाग 1। ऐतिहासिक ठेव्यांचे जतन, क्षमता विधाने, इतिहासाच्या अभ्यासातील संग्रहालयांचे, ग्रंथालयांचे महत्त्व सांगता येणे, इतिहासाच्या अभ्यासातून वस्तुनिष्ठ विश्लेषण करता येते ही भावना विकसित करणे, इतिहासाचा ऐतिहासिक ठेव्यांचे जतन यामध्ये जे आपल्याला मुद्दे अभ्यासायचे आहेत त्यामध्ये 9.1 इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन, 9.2 काही नावाजलेली संग्रहालये, 9.3 ग्रंथालये आणि अभिलेखागार, 9.4 कोश वाङ्मय। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऐतिहासिक ठेव्यांचे जतन भाग 1 अभ्यासणार आहोत। यामध्ये हे दोन मुद्दे जे आहेत 9.1 आणि 9.2 या दोन मुद्द्यांचा अभ्यास आपण भाग 1 मध्ये करणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात करूया। अनेक इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमाचे फलित म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेली इतिहासाची साधने आणि त्या साधनांच्या आधारे लिहिलेले ग्रंथ। अत्यंत मोलाच्या अशा या ऐतिहासिक ठेव्यांचे संवर्धन, जतन करण्याचे आणि त्यातील निवडक दस्तावेज किंवा ग्रंथ, पुरावस्तू प्रदर्शित करण्याचे काम संग्रहालये, त्यांच्याशी निगडीत असलेली अभिलेखागारे आणि ग्रंथालये करतात। विद्यार्थी मित्रांनो, लोकांपर्यंत त्यांच्या कामाची शास्त्रशुद्ध माहिती पोहोचावी म्हणून त्यांच्यातर्फे संशोधन, नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध केली जातात। जे दस्तऐवज, पुरावस्तू इत्यादी प्रदर्शित केले जात नाहीत, परंतु ऐतिहासिक दृष्ट्या जे महत्त्वाचे असतात आणि संशोधकांना ते दस्तऐवज आणि पुरावस्तू अभ्यासायचे असतात, अशा दस्तऐवज किंवा पुरातन वस्तू या असे पुरातन दस्तऐवज ग्रंथालय तसेच संग्रहालय आणि अभिलेखागार यामध्ये जतन करून ठेवले जातात आणि संशोधकांना ज्या वेळेला अभ्यासायचे असतात त्यावेळेला ते तिथे उपलब्ध होतात। ग्रंथालये ग्रंथांचे जतन आणि व्यवस्थापन करतात। इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन। इतिहासाच्या साधनांबाबत करावयाची कामे। इतिहासाची साधने मिळवणे, मिळालेल्या साधनांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे,
हस्तलिखिते, जुने ग्रंथ यांचे जतन करणे, पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई करून प्रदर्शित करणे. या सर्व कृती करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण करणे. इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन. बघा काय करायचं आहे, तर ही जी इतिहासाची साधनं आहेत, ही कोणती इतिहासाची साधनं आहेत, म्हणजे लिखित साधनं, मौखिक साधनं, भौतिक साधनं. मग ही साधने मिळवणे. तसेच ही जी मिळवलेली साधनं आहेत, त्या मिळालेल्या साधनांच्या नोंदी करून त्यांची आपल्याला काय करायची, एक सूची तयार करायची की कोणकोणती साधनं आहेत, त्यांची एक तयार लिस्ट करावी लागते, सूची तयार केली जाते. म्हणजे पुढील संशोधकाला ती सूची पाहता येते. आणि पुरावस्तूच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई करणे हेही महत्वाचं काम आहे. त्या वस्तूंचं जतन करताना, ती साधनं जपताना ती स्वच्छ राहतील, व्यवस्थित राहतील, त्यांची काळजी घेणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे जर ते साधनं मौखिक आहेत, तर त्यांचं ते साहित्य लिखित करणं आणि प्रदर्शित करणं हेही महत्वाचं असतं. तर या दृष्टीने त्यांची काळजी घेतली जाते, त्याचं जतन केले जाते. इतिहासाची साधने कोणती आहेत? तर इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी इतिहासाची जी साधनं वापरली जातात ती म्हणजे एक भौतिक साधन, दुसरं लिखित साधन आणि तिसरं आहे मौखिक साधन. इतिहासाच्या साधनांबाबत करावयाच्या कृती व उपयुक्त प्रशिक्षण. आता मौखिक साधनं आहेत, त्यामध्ये लोकपरंपरेतील गीते, कहाण्या इत्यादींचं संकलन करणे, संकलित साहित्याचे वर्गीकरण व विश्लेषण करणे, त्याचा अन्वयार्थ लावणे, संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करणे, ही आहेत इतिहासाच्या म्हणजे मौखिक इतिहासाच्या साधनांबाबत करावयाच्या कृती. इतिहासाची मौखिक साधने कोणती आहेत पहा, तर लोकगीत आहे, गाथा आहे, श्लोक आहे, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा, मिथके ही सगळी मौखिक साधनं आहेत, जी परंपरेने चालत आलेली आहेत. ती सगळी आपण एकमेकांना सांगून म्हणजे लोककथा ज्या आहेत ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेले आहेत. मग आपण त्याचं काय केलं पाहिजे, तर यांचे सगळ्यांचे संकलन करणे आवश्यक आहे, कारण ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं आवश्यक असतं. तसेच काही ध्वनिमुद्रित असतात, म्हणजे जुन्या रेकॉर्ड्स असतात, तर ह्या जुन्या रेकॉर्ड्सचं सुद्धा काय करायचं, संकलन करणे गरजेचे असते. इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकाला मौखिक साधनं हाताळावी लागतात, त्यावेळेला त्याला उपयुक्त असं पुढील प्रशिक्षण आवश्यक असतं. मग त्याच्या प्रशिक्षणाचे जे विषय आहेत ते विषय कोणते आहेत, तर एक म्हणजे समाजशास्त्र, दुसरं आहे सामाजिक मानवशास्त्र, तिसरं मिथके आणि भाषाशास्त्र, चौथा विषय आहे ग्रंथालय व्यवस्थापन, पाचवा विषय आहे इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती आणि सहावा विषय आहे संशोधनपर लेखन. तर ह्या सर्व विषयांची त्याला माहिती असणे आवश्यक असते आणि त्यासाठी त्याला उपयुक्त असं या विषयांचे प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. आता आपण पाहूया लिखित साधने. ताम्रपट, दरबारी दप्तरे, खाजगी पत्रे आणि दैनंदिनी, ऐतिहासिक ग्रंथ, हस्तलिखिते, चित्रे, छायाचित्रे, जुने ग्रंथ इत्यादी दस्तऐवजांचे संकलन आणि संपादन करणे. दस्तऐवजांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे. दस्तऐवजांचे ऐतिहासिक मूल्य निश्चित करणे.
आणि निवडक दस्तऐवज प्रदर्शित करणे. संपादित साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे. मग लिखित साहित्य कोणतं आहे? लिखित साधनं तर पत्रव्यवहार, नोंदी, वृत्तपत्रे, चरित्र, नियतकालिके, फॅक्टरी रेकॉर्ड्स, आत्मचरित्र, पुस्तके ही इत्यादी सगळी आधुनिक कालखंडातील लिखित साधने आहेत. त्याचबरोबर आणखीन लिखित साधने आता कोणती आहेत? तर वृत्तपत्र, नियतकालिके, ग्रंथ, कोशवाङ्मय, टपाल साहित्य, सरकारी गॅझेट्स, अभिलेखागारातील कागदपत्रे, रोजनिशी ही सगळी लिखित साधने आहेत. त्याचबरोबर जे पत्रव्यवहार होत असतात तेही म्हणजे शासकीय पत्रव्यवहार तर ते सुद्धा जतन केले जातात आणि तेही इतिहासाच्या साधनांमध्ये मोडतात. तर हे जे पत्रव्यवहारांमध्ये कोणकोणते येतात? तर शासकीय आदेश आहेत, शासकीय फरमाने आहेत, करारनामे आहेत, तहनामे आहेत. तर ही सगळे पत्रव्यवहारामध्ये मोडतात. ही सगळे पत्रव्यवहार आहेत. इतिहासाच्या अभ्यासकाला लिखित साधनांचा अभ्यास करावाच लागतो आणि ही साधने हाताळताना त्याला उपयुक्त असं प्रशिक्षण जे आहे ते कोणत्या प्रशिक्षणाची आवश्यकता असते? तर त्याला ब्राह्मी, मोडी, पर्शियन यांसारख्या लिपी आणि त्याच्या विकासक्रमांचं ज्ञान असणं आवश्यक असतं. म्हणजे त्यांच्या विकासाचा क्रम जो आहे, विकासक्रम हा त्याला माहीत असला पाहिजे. तसेच तो ज्या काळातील घटनांचा अभ्यास करीत आहे त्या काळातील समाज रचना आणि परंपरा या माहीत करून त्याने घेतल्या पाहिजेत. तसेच त्या काळातील साहित्य आणि लिहिण्याच्या पद्धती किंवा तत्कालीन साहित्य आणि संस्कृती याची त्याला ओळख असली पाहिजे. तसेच तत्कालीन शासन व्यवस्था, राज्यसत्ता इत्यादीचे प्राथमिक ज्ञान त्याला असावे. तो ज्या काळातील साहित्य हाताळत आहे त्या तत्कालीन चित्रशैली, शिल्पकला शैली आणि त्यांचा विकासक्रम यांचा त्याने अभ्यास केला पाहिजे. म्हणजे तो विकासक्रम त्याचं त्याला ज्ञान असलं पाहिजे. तसेच जे प्राचीन दस्तऐवज तो हाताळणार आहे त्या कागदाचा प्रकार, त्याची शाई आणि रंग याचंही त्याला ज्ञान हवं. किंवा तो भुर्जपत्र पाहत असेल तर त्याच्याबद्दलची त्याला माहिती असली पाहिजे. कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड, धातू यांच्या स्वरूपाविषयी माहिती त्याने अवगत केलेली असावी. तसेच त्यांच्या अभ्यासाविषयी त्याचे संशोधनपर लेखन त्याने वाचलेले असावे. दस्तऐवजांची सफाई, संवर्धन यासाठीच्या आवश्यक रासायनिक प्रक्रिया व त्यासाठी लागणारी उपकरणे व रसायने यांचीही त्याला माहिती असावी. संग्रहालयाच्या दालनामधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान त्याने अभ्यासलेले असावे. संशोधनपर लेखन त्याला करता आले पाहिजे. आता ब्राह्मी, मोडी, पर्शियन यांसारख्या लिपी त्याच्या विकासाच्या क्रमाचं ज्ञान त्याने काय केलं पाहिजे? घेतलं पाहिजे. आता बघा ह्या तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे की ब्राह्मी लिपी, मोडी लिपी, पर्शियन लिपी ही लिपी कोणती आहे ही त्याला अवगत असली पाहिजे आणि त्याचा विकासक्रम त्याला माहीत असला पाहिजे. विविध चित्रशैली, शिल्पकला शैली ह्या ज्या आहेत म्हणजे भीमबेटका इथे गेल्यानंतर तेथील गुहेमध्ये असलेल्या ह्या प्राचीन काळातील चित्रशैली आहेत तर त्या नेमक्या कोणत्या काळातील आहेत, त्याच्या विकासाचा क्रम कोणता याचं ज्ञान इतिहासकाराला आवश्यक आहे. त्यावेळेला तो जेव्हा ही चित्रकला पाहतो त्यावेळेला त्याचा क्रम त्याला लावता आला पाहिजे, त्याचं ज्ञान त्याला असणं गरजेचं. आता हे जे शिलालेख आहेत, कोरीव लेखांसाठी वापरलेला हा दगड जो आहे हा दगड कोणत्या कालखंडातील आहे, तो त्याचा धातू कोणता आहे, त्याच्या स्वरूपाविषयीची माहिती त्या इतिहासकाराला असणे आवश्यक आहे. किंवा हे जे ताम्रपट आहेत
तसे विविध ताम्रपट जेव्हा तो हाताळतो त्याच्यावरती लिहिलेलं जे लेखन आहे ते कोणत्या कालखंडातलं आहे ते त्याला समजले पाहिजे. हे भुर्जपत्र आहे, हे पपायरस पत्र आहे पहा, म्हणजे पपायरसने लिहिलेलं हे लिपी आहे. तर ह्याचा कालखंड त्याला अभ्यासता आला पाहिजे. हे प्राचीन साहित्य किंवा शिलालेख जे आहेत त्याचं जतन करणं आवश्यक असतं. किंवा हे जे ग्रंथ आहेत या ग्रंथांचा कालखंड कोणता, म्हणजे दासबोध ग्रंथ कधी लिहिला गेला, किंवा हे जे प्राचीन ग्रंथ आहेत यजुर्वेद अथर्ववेद हे जे ग्रंथ आहेत तर त्यांचा कालखंड कोणता, तोचा विकासक्रम काय आहे तो इतिहासकाराला माहीत असणं आवश्यक आहे. तर ही जी लिखित साधनं आहेत बघा, आता हा जो कालखंड आहे हे जे वर्तमानपत्र आहे तर ह्या वर्तमानपत्रासाठी जो कागद वापरला गेलाय किंवा भुर्जपत्र होती त्याच्यासाठी वापरला गेलेला कागद होता, तर ह्या कागदाचे प्रकार कोणते आहेत, या कागदावरती वापरण्यात आलेली शाई कोणती आहे, त्यांचा रंग कोणता आहे, त्याचं ज्ञान त्याला असणं आवश्यक आहे. पहा, आधुनिक कालखंडातील हे जे वर्तमानपत्र आहे तर त्याचे शाई किंवा त्याच्या कागदाचा प्रकार त्याला माहीत असला पाहिजे. किंवा हा जो नकाशा आहे तो किती प्राचीन आहे त्याचं जतन करणं आवश्यक आहे, म्हणजे पुढील पिढीला पण तो अभ्यासता येतो. तर हा मुंबईचा नकाशा आहे. भौतिक साधने याबाबत इतिहासाच्या साधनांबाबत करावयाच्या ज्या कृती आहेत त्या कोणत्या पहा, तर पुरावस्तूचे संकलन, कालखंड आणि प्रकार यानुसार वर्गीकरण करणे, सूची तयार करणे. पुरावस्तूचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे. निवडक पुरावस्तू किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे. पुरावस्तू संबंधी संशोधनपर लेखन प्रसिद्ध करणे. वनस्पती आणि प्राणी यांचे अश्मीभूत अवशेष म्हणजे जीवाश्म यांचे वर्गीकरण करणे, सूची तयार करणे. निवडक जीवाश्म किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे. आता भौतिक साधनं नेमकी कोणती आहेत, तर स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट, किल्ले इत्यादी भौतिक साधने आहेत. यांचे जतन करणे आवश्यक आहे. मग हे आहे पुरावस्तू, हे आहे संग्रहालय, शाहू महाराज संग्रहालय, किंवा ही आहेत स्मारक. मग आता ह्यांचं जतन करण्यासाठी इतिहासाचा अभ्यास करणाऱ्याला भौतिक साधने कशी हाताळावी त्यासाठी जे प्रशिक्षण आवश्यक आहे त्या कोणतं प्रशिक्षण घेणं त्याने गरजेचं आहे, तर पुरातत्वीय अभ्यास पद्धती व सिद्धांत आणि प्राचीन संस्कृती याची त्याला माहिती असणं आवश्यक आहे, याचा त्याला परिचय असणं गरजेचं आहे. तसेच पुरावस्तू बनवण्यासाठी वापरण्यात आलेला जो दगड आहे, खनिज आहे, धातू आहे, चिकणमाती यांसारख्या माध्यमांचे प्रादेशिक स्त्रोत, त्यांच्या रासायनिक वैशिष्ट्यांचं त्याला ज्ञान असणे गरजेचे आहे. पुरावस्तूची सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायनांची त्याला माहिती असणे आवश्यक आहे. पुरावस्तू बनवण्याच्या विविध कलाशैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम यांचे त्याला ज्ञान असले पाहिजे. पुरावस्तू आणि जीवाश्म यांच्या प्रतिकृती बनवण्याचे कौशल्य त्याच्याकडे असले पाहिजे. संग्रहालयाच्या दालनामधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान याचा त्याने अभ्यास केलेला असला पाहिजे. तसेच त्याच्या अभ्यासाविषयी संबंधित भौतिक साधनांविषयी आलेले संशोधनपर लेखन त्याने वाचलेले असावे. पुरावस्तूची सफाई आणि काळजी त्याने घेतली पाहिजे.
ज्या पुरावस्तू किंवा जीवाश्म असतात तर त्यांच्या प्रतिकृती बनवल्या पाहिजेत आणि त्या प्रतिकृती बनवण्याचं जे कौशल्य आहे हे कौशल्य त्यांना अवगत असणं आवश्यक आहे. संग्रहालयाच्या दालनामधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान यांचा अभ्यास त्याने केलेला असला पाहिजे. ज्या वेळेला संग्रहालय पाहण्यासाठी तेथील वस्तू पाहण्यासाठी जेव्हा लोक तिथे येत असतात त्यावेळेला त्या वस्तूंविषयी त्यांना माहिती त्यांना व्यवस्थित सांगता आली पाहिजे. काही नावाजलेली संग्रहालये. विद्यार्थी मित्रांनो, संग्रहालये ही राष्ट्राचा चालता बोलता जिवंत इतिहास असतो. त्यामुळे राष्ट्रासाठी त्याचे महत्त्व अनन्यसाधारण असते. आता आपण काही नावाजलेली संग्रहालये जी आहेत ती पाहूयात. मध्ययुगातील राजघराण्यातील व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कलावस्तूंच्या व्यवस्थापनाच्या गरजेतून संग्रहालयाची कल्पना उदयास आली. हे आहे फ्रान्स येथील लुव्र संग्रहालय. पॅरिस शहरातील लुव्र संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे संग्रह लुव्र संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केले गेले. यामध्ये अनेक छायाचित्रकारांनी काढलेली चित्र इकडे पाहायला मिळतात. जवळजवळ 3,80,000हून अधिक अशा कलावस्तू या संग्रहालयात आहेत. या संग्रहालयामध्ये लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या बहुचर्चित चित्राचाही समावेश आहे. लिओनार्दो विंची फ्रान्सचा 16व्या शतकात होऊन गेलेला राजा पहिला फ्रान्सिस यांच्या पदरी होता. नेपोलियन बोनापार्ट याने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळे लुव्र संग्रहालयातील संग्रह खूपच वाढला. ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड. लंडन शहरात असलेल्या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. सर हॅन्स लोअन या तत्कालीन निसर्गशास्त्रज्ञाने त्याच्या संग्रहातील सुमारे 71,000 वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे सुपूर्द केल्या. तर त्या वस्तू ज्या होत्या त्यामध्ये अनेक ग्रंथ, चित्र, वनस्पतींचे नमुने इत्यादींचा समावेश होता. पुढे इंग्रजांनी त्यांच्या अंमलाखाली असलेल्या वसाहतींमधून मायदेशी आणलेल्या कलावस्तू, प्राचीन अवशेष यामुळे ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढतच गेली. मितीला या ब्रिटिश संग्रहालयामध्ये सुमारे 80 लाख इतक्या वस्तू संग्रहित आहेत. भारतातील अनेक पुरावस्तूंचा समावेश त्यामध्ये आहे. म्युझियम आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी आहे. म्हणजे USA अमेरिकेमध्ये असलेलं नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. अमेरिकेतील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेले नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय इसवी सन 1846 मध्ये सुरू झाले. इथे वनस्पती, प्राणी यांचे अवशेष आणि जीवाश्म खनिजे, दगड, मानव प्रजातींचे अश्मीभूत अवशेष आणि पुरावस्तू यांचे 12 कोटीहून अधिक नमुने संग्रहित केलेले आहेत. या संग्रहालयातील हे काही अवशेष बघा, म्हणजे प्राणी हत्तीचा आहे, हा आहे डायनॉसॉर,
मानवाचेही अवशेष तुम्हाला पाहायला मिळतील. आता आपण भारतातील संग्रहालय पाहूया. हे जे संग्रहालय तुम्हाला दिसत आहे हे आहे कोलकाता येथील भारतीय संग्रहालय. हे भारतातील पहिले संग्रहालय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे इसवी सन 1814 मध्ये स्थापन झाले. हे आहे चेन्नई येथील इसवी सन 1851 मध्ये सुरू झालेले गव्हर्नमेंट म्युझियम. हे भारतातील दुसरे संग्रहालय. आणि हे आहे 1949 मध्ये दिल्लीतील राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची म्हणजे नॅशनल म्युझियमची स्थापना झाली. ते हे आहे नॅशनल म्युझियम म्हणजे राष्ट्रीय संग्रहालय. आणि हे आहे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ मुंबईतील प्रतिष्ठित नागरिकांनी एका संग्रहालयाच्या स्थापनेचा निर्णय घेतला. 1905 साली पायाभरणी झाली आणि इमारत 1922 मध्ये पूर्ण झाली. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे नाव देण्यात आलेल्या या संग्रहालयाचे इसवी सन 1998 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असे पुनर्नामकरण करण्यात आले. इंडो गॉथिक शैलीत बांधलेल्या या इमारतीला पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आला आहे. या संग्रहालयात कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास असे 3 भाग असून सुमारे 50,000 पुरावस्तू संग्रहित आहे. विद्यार्थी मित्रांनो, संग्रहालयातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम राबवणाऱ्या काही प्रमुख संस्था आणि विद्यापीठे आहेत. एक म्हणजे राष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिल्ली, दुसरं महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा, तिसरं आहे कोलकाता विद्यापीठ कोलकाता, चौथं आहे बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, पाचवा आहे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड आणि 6वं आहे जिवाजी विद्यापीठ ग्वालियर. वस्तू संग्रहालय हे पाहिल्याने कला व अभिरुची यात वाढ होते. इतिहासाबद्दल पूर्वग्रहित दृष्टिकोन बदल होतो. प्राणी, कीटक, पक्षी, निसर्ग घटक यांची माहिती होते. ज्ञानार्जन आणि ज्ञानप्रसाराला हातभार लागतो. प्राचीन ऐतिहासिक साधनांचे जतन होते. तसेच मनोरंजन आणि पर्यटनालाही चालना मिळते आणि म्हणूनच व्यवसाय आणि रोजगार मिळवण्यास या ठिकाणी मोठी संधी प्राप्त होते. या सर्व कारणांसाठी संग्रहालयातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे आणि तो आपण अभ्यासू शकता, ज्यामुळे आपल्याला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ? आवडला ना? नक्कीच आवडला असणार. मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.